भारतीय संविधान दिन अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने भारतीय संविधानाच्या सन्मानार्थ पुणे शहरात संविधान सन्मान दौडचे आयोजन करण्यात आले। येत्या रविवारी 26 नोव्हेंबर पहाटे 5:30 वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ही दौड होणार आहे। भारतीय संविधानाबद्दल सर्वसामान्यांच्या मनात अभिमान निर्माण व्हावा तसेच संविधानाबद्दल आदर निर्माण व्हावा या उद्देशाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती पुणे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि पुणे जिल्हा हौशी ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान सन्मान दौडचे आयोजन करण्यात आले। नमस्कार, जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय संविधान। या ठिकाणी संविधान सन्मान दौड 26 तारखेला 5:30 खाशाबाद क्रीडा ग्राउंडवर निघणार आहे। ही 10 किलोमीटर, 5 किलोमीटर, 3 किलोमीटर अशी स्पर्धा आहे। कॅश बक्षिसांचं देखील स्पर्धकाला आम्ही आयोजन केलेलं आहे। तसेच प्रत्येक स्पर्धकाला म्हणजे येणाऱ्या स्पर्धकाला टी-शर्ट आम्ही फ्री देत आहोत। मेडिकलच्या सुविधा, नाश्ता, सगळ्या सुविधा ज्या मॅरेथॉनला असतात त्या सगळ्या आम्ही सुविधा देत आहोत। ही मॅरेथॉनचं दुसरं वर्ष असल्यामुळं संविधानाच्या नावाने जी दौड होणार आहे, ह्या दौडमध्ये देखील आत्ता सध्या 4000पेक्षा अधिक नोंदणी झालेली आहे। उद्यापर्यंत ती नोंदणी वाढणार आहे आणि यामुळं एक प्रचंड प्रतिसाद पुणे शहरामध्ये या संविधान दौडला मिळत आहे। संविधान दौड होत असतानाच या ठिकाणी पुण्यातल्या काही नागरिकांनी, काही आपल्या महिला कार्यकर्त्यांनी सूचना केल्यात की आम्हाला यायचं आहे, तर आम्ही संविधान वॉक देखील केले। महिलांचं संविधान वॉक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातल्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत हे आम्ही संविधान वॉक करणार आहोत। या संविधान सन्मान दौडमध्ये येणाऱ्या सगळ्या स्पर्धकांना तसेच बाहेरून येणाऱ्या स्पर्धकांना मिरज वगैरे इतर राज्यातून इतर शहरातून स्पर्धक येतात, त्यांची राहण्याची व्यवस्था करण्याचा आमचा या ठिकाणी मनोदय आहे। या संविधान दौडसाठी उद्घाटक म्हणून चंद्रकांतदादा पाटील, तसेच आदरणीय वारे साहेब, आदरणीय पुणे विद्यापीठाचे कुलगुरू गोसावी साहेब, पोलीस आयुक्त साहेब आणि राजेश पांडे साहेब, परत स्पोर्ट्सचे आमचे अभय छाजड साहेब, असे कृष्ण प्रकाश यांचा विशेष आम्ही सन्मान या ठिकाणी करणार आहोत। सगळे मान्यवर लोक गेल्या वर्षी उपस्थित होते, यावर्षी ते उपस्थित राहतील आणि यावर्षीची स्पर्धा मोठ्या उत्साहाने, मोठ्या चांगल्या पद्धतीने आम्ही करतो। पुणेकर जनतेला माझं आव्हान आहे की सकाळी 5:30 वाजता निघणाऱ्या या मॅरेथॉन संविधान निमित्ताने होणाऱ्या मॅरेथॉनमध्ये अगोदर आपण प्रिॲम्बलचं वाचन करणार आहे। हजारो पुणेकर हे प्रिॲम्बलचं वाचन करतील, त्यांनी सहभागी व्हावं ही माझी त्यांना नम्रतेची विनंती आहे, आव्हान आहे। आणि या ठिकाणी संविधान सन्मान दौड ही दुसरं वर्ष पुण्यात असल्यामुळं मी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन करतो की त्यांनी भारतीय जे संसद भवन आहे त्या संसद भवनला संविधान सदन असं नाव देण्यामुळं आम्हाला खूप आनंद झालेला आहे। मोदी साहेबांना आमचं आव्हान आहे की सुट्टी जाहीर करावी 26 नोव्हेंबरला, जेणेकरून सगळ्याला आणखीन आनंद होईल अशी आमची या ठिकाणी मागणी आहे। पुन्हा एकदा सगळ्या स्पर्धकाला, सगळ्या पुणेकरांना आव्हान आहे की या ठिकाणी संविधान दौडमध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं। जरी धावत नसाल तरीसुद्धा तुम्ही संविधान वॉक करावं, यासाठी तुम्ही 26 तारखेला 5:30 वाजता या, ही नम्र विनंती। संविधान दिनानिमित्त आपण जी संविधान रॅली आयोजित केलेली आहे, या रॅलीमध्ये जवळपास 40 देशांची मुलं, म्हणजे मध्य आशिया असेल, आफ्रिका असतील, युरोपातील काही, स्वित्झर्लंडचा एक मुलगा आहे, तर हे युरोपसह इतर राष्ट्रांची मुलं त्या ठिकाणी भाग घेणार आहेत। आणि खरोखर ही संविधान जनजागृती, आंतरराष्ट्रीय संविधान जनजागृती रॅली आहे। केवळ नुसतं मिनी मॅरेथॉन नसून ही संविधान जनजागृती रॅली आहे आणि त्याला आमच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील डिपार्टमेंट ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टडीज, त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक समिती आणि बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र जे आहे, ज्याला म्हणतो आपण बार्टी संशोधन प्रशिक्षण केंद्र, यांच्या संयुक्त विद्यमाने आपण करीत आहोत। आणि यासाठी पुणेकरांनी मागील वर्षी जो पाठिंबा दिला आहे, भरभरून पाठिंबा दिला आहे, तसंच यावर्षी तो आम्हाला मिळालेला आहे। आपण सर्वांनी त्या ठिकाणी सहभागी व्हावं अशी अपेक्षा करतो। धन्यवाद। जय भीम, जय भारत।